दादा आपलं सामान आणलंस काय? मग काय? हा मग दाखव ना. हे बघ माऊ. हा दादा हे पक्क बॉम्बचं सामान आहे ना? हो हो. हा दादा आता बरोबर आहे सगळं. मला पण वाटतंय की सगळं बरोबर आहे. मी पण आर्मी मध्ये होतो. अरे आपण आर्मी मध्ये होतोच. बरोबर आहे सगळं. ह्याचं सामान कॅपॅसिटर आणलायस ना? सुपर कॅपॅसिटर. हा आणला नाही वाटतं. आणलायस ना? हो. हा. अरे माऊ इथून आपला कंट्रोल होतो. किती मोठा बॉम्बस्फोट करायचा आहे. आणि बॅटरी आणि कॅपॅसिटर हे दोघं झटका मारायला आहेत आणि चार्जिंग करायला. आणि हा एक मॉड्यूल आहे. ह्याच्याने सगळा खेळ होतो माऊ. काय ह्या दोघांना टच केली ना वायर कनेक्शन करून की बॉम्ब फुटणार. अरे माऊ तू आणलंस काय तुझं सामान? दादा तू आणलंस मग मी नाही आणणार काय? दादा हे बघ, हा सगळं किल्लीत आपलं सगळं सामान आहे. ओय शपथ. माऊ हे एवढं कुठून उचलून आणलं? आता तुला तर माहित आहे आपल्याकडे किती पैसे आहेत. मग काय आम्ही गेलो बंदूकच्या दुकानात आणि सगळ्या बंदुकी उचलून आणल्या. मेहंग्या वाल्या भेंडी. तुला सगळी बंदूक सांगतो. ही काळीवाली बंदूक आहे ना ती बंदूक आहे G18 आणि ही पांढरीवाली बंदूक आहे ना ह्या बंदूकचं नाव आहे निसान MP5 SMG गन. ही सगळ्यात जास्त खतरनाक गन आहे. मग काय तिकडं चोरून आणले. अरे ही सगळ्यात जास्त खतरनाक गन आहे. ह्याच्यामध्ये जर आपण 2 गोळ्या तरी दोघांना मारल्या ना तरी ते एका गोळीत म्हणजे एका गोळीमध्ये बंदा मरू शकतो. ज्या ती त्याच्या पायावर लागे कुठं पण लागे. कारण का ह्या गोळीमध्ये बाकीच्या सारखं गोळी असतं पण ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असते. ती सगळ्यात जास्त खतरनाक असते. म्हणजे तुला काय बोलवतं लय सारे केमिकल्स असतात त्याच्यामध्ये ही असते. आणि तिकडे हॉकी टॉकी आहे. इकडे आपल्या चेहऱ्याला मास्क लावायसाठी आहे. आणि ह्या गोळ्याच्या त्याच्या ह्याच्या जी आपल्या G18 आहे. आणि दादा ही पांढरीवाली हे दिसतंय ना तुला हे असं गोल गोल आहे ते हे आहे काय त्याला बोलतात भाला टाईप आहे काहीतरी पण ते गोळी सारखं आहे. ही तर सगळी खतरनाक चीज आणलीस रे. मग काय ऐकून मी माऊ पवार माझं नाव आहे बच्चे. बच्चा नको बोलू. हा दादा ते सोड. आपण आता आज जायचंय का उद्या जायचंय त्या ह्याला मारायला बिल्लू बंग्याला? तर त्या साल्याची डेथ आहे रे भेंडी. हा साल्या माझा गॉगल दे. सॉरी धर तुला. आज तर त्या साल्याची दादा डेथच आहे. आज तर दादा साल्याला बॉम्बनी त्याचे चितडे करून टाकू भेंडी. गाडी काढ रे. आज त्या साल्याला मौत आहे त्याची. थांब गाडी काढतोच थांब. त्या राजूला बोलवता. राजू लवकर गाडी काढ. हा काढतो. आता आपण सगळे सक्सेसफुली आपल्या जागेवर पोहोचलो आहे. आता सगळ्यांनी आपलं आपलं काम ऐका. मी आणि दादा आम्ही दोघं हॅकिंगचं डिव्हाइस सांभाळणार. कुठलं हॅकिंगचं डिव्हाइस? बॉम्बचं. आणि कल्लू आणि बुगाटी बाय तुम्ही दोघं बॉम्ब लावून यायचं. आणि ड्रॅग आणि बॉल गँग तुम्ही सगळ्यांनी एरिया 21च्या गेटच्या इथं थांबायचं गन घेऊन. ओके बुगाटी भाई हे बघ आता ऐक. आता तुझ्याकडे पण एक बॉम्ब आहे माझ्याकडे पण एक बॉम्ब आहे. तू लो रेंज वाला लाव बिल्लू बंग्याच्या इथं. मी हाय रेंज वाला लावतो त्या माणसांच्या इथं. ठीक आहे ना? हा ठीक आहे. अरे हे बघ माझा पण बॉम्ब लावून झाला तुझा पण बॉम्ब लावून झाला. आता चल लवकर फिरकी मारू इथून. अरे दादा बॉम्ब लावून आलेलं. त्यांनी गन घेऊन जाऊ आपल्या जागेवर. होय भाई सगळं बरोबर आहे ना? हा दादा होय सगळं बरोबर आहे. बस बॉम्ब फुटण्याची देर आहे. बॉम्ब फुटला की तुम्ही धावत येणार ना दोघं? धावत येणार आहे. अरे दादा तिकडचा फुटला दुसरा फोड. लवकर गँग घेऊन या आमच्यावर हमला झालाय.
तू रक्ताने नेलवलीस. पण काय झालं रे, सनी पवार हिरोगिरी करून लय झालं. माझ्यावर गंत आणतोय. गंत आणण्याच्या आधी माझ्या साईडला प्लेन आहे. माझ्याकडं काय मशीन आहे तुला माहिती नाही. तुझ्या साध्याशा J18 मी काय मी मरणार आहे. माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे मशीन गन आहे, मशीन गन. जास्त उडू नको, नाही तिथे सगळे ठोकीन मी, सगळ्या लोकांना ठोकीन. तो माऊ आहे ना, गाऊ लाऊ डाऊ कोण तो बायल्या, तू बायल्या मरशीला मरशील. जास्त उडू नको. मोने आहे ना मोने, त्याला कापून टाकीन. माऊ गप्प बस. तुझ्या इथे जेवढे पण आहेत ना त्यांना सांग सगळ्या गन इथं सबमिट करायला, नाही तर आम्ही त्याला कुत्र्यासारखी मारू. गन सबमिट करा यार. उचल रे जरा ती. लास्ट मध्ये पण मी हा डायलॉग मारेला आणि या लास्ट मध्ये पण मी डायलॉग मारणार. मशीन गन चालू कर रे. अहो सर, तो कोण आहे? काय कोण आहे तिकडं? अहो सर, कोणतरी लाईट चमकवतोय. आय कोण आहे तिकडं? तिकडं कोण आहे? अरे मी तुमचा बाप आहे रे.